लोकसभा निवडणुकीत अचलपूरचे आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीची साथ सोडली होती। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या पराभवामागे बच्चू कडू यांची भूमिका महत्त्वाची होती। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या बैठकीनंतर एक महत्त्वाची राजकीय भूमिका जाहीर केली आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। तर विधानसभा निवडणुकीसाठीही बच्चू कडू यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली। आगामी निवडणुकीत महायुतीसोबत राहायचं किंवा महाविकास आघाडीसोबत जायचं की स्वतंत्र लढायचं या संदर्भात बच्चू कडू यांनी ही बैठक बोलावली। पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या 25 जागा लढवाव्या अशी मागणी केली। मात्र विचार विनिमय झाल्यानंतर सर्वानुमते 20 जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार बच्चू कडू यांनी जोरदार दंड बैठका मारा, कामाला लागा अशा सूचना दिल्या। सप्टेंबरमध्ये आमची भूमिका मांडू, सध्या महायुतीतच राहणार आहे असं बच्चू कडू यांनी सांगितलं। आम्ही वेगळं लढण्यात पटाईत आहोत असं बच्चू कडू म्हणाले। बच्चू कडू यांना लोकसभेत का घेतले नाही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ज्यांनी घेतलं नाही त्यांना हा प्रश्न विचारायला हवा। एनडीए कडून एक पाऊल पडत आहे ते माझ्या सोयीचे पडत आहे। एकूण विचार केला तर एनडीएने सांभाळून घ्यायला हवं होतं। आम्ही ज्या पद्धतीने सोबत राहून मदत केली, एका वर्षात ते दिसून आलं आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले अशी टीकाही आमदार बच्चू कडू यांनी केली। मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणी कबूल करणार नाही, त्यांच्यातल्या जातीवर आरक्षण द्यायला हवे। सगळ्यांना समान कायदा असल्याने कोणत्याही धर्माचा असला तरीही गरिबासोबत सरकारचा न्याय समान असला पाहिजे। अजित पवार यांना भाजपला सांभाळून घ्यावे लागेल। लोकशाही राहिली पाहिजे। राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे, त्यामुळे गब्बर वापस आएगा असे पत्र आले आहे। आम्ही त्यासाठी भांडतोय असा टोलाही त्यांनी लगावला। अमरावतीमध्ये आम्हाला 80,000 मते मिळाली, त्यामुळे आम्ही आशादायी आहोत। भविष्यातही आम्ही अशाच प्रकारे निवडणुका लढवू। विधानसभेच्या 20 जागा लढवण्याचा आमचा मानस आहे। मात्र निवडणूक अपक्ष लढणार की युतीमध्ये याचा निर्णय सप्टेंबरला घेणार आहोत। तसेच जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। ते 60 ते 70 जागा जिंकू शकतात असंही बच्चू कडू म्हणाले। एकंदर काय तर विधानसभा निवडणुकीबाबत बच्चू कडू सप्टेंबरमध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अशाच रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।